नमस्कार, मी प्रसाद शिवाजीराव जोशी. मित्रांनो, आपल्यापैकी प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या देवस्थानाला गेलेला असेल, कुठल्या तरी एखाद्या प्रसिद्ध स्थळी आपण भेट दिलेली असेल. ज्यावेळेस आपण तिथे जातो तर तिथे काय असतं, प्रामुख्याने तर गर्दी असते. आणि त्या गर्दी म्हणलं की काय होतं, गोंधळ होतो, बेशिस्तपणा आढळून येतो आणि अनेकदा चेंगराचेंगरी सारखे प्रसंग सुद्धा घडतात. पण महाराष्ट्रात असं एक उदाहरण आहे जिथे लाखो नागरिक प्रतिवर्षी एका दिशेने चालतात, एका ध्येयाने चालतात, सोबत राहतात, सोबत जेवतात, पण त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गडबड, गोंधळ, बेशिस्तपणा आपल्याला आढळून येत नाही. आणि म्हणून त्यांना गर्दीला नियंत्रित करण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या पोलीस बळाची सुद्धा जास्त आवश्यकता आपल्याला लागत नाही. आणि दरवर्षी हजारो नागरिक आजचे उत्साहाने याच्यामध्ये सहभागी होतात. मग असं काय आहे या वारीमध्ये, नेमका लोकांना काय आकर्षित करतं? चला तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये नेमकं या वारीमध्ये आहे तरी काय. मित्रांनो, आपल्या सर्वांना सांसारिक जबाबदारी आहे, कौटुंबिक जबाबदारी आहे, मुलांचे शिक्षण आहे, त्यांचे करिअर आहेत, वृद्ध माता पित्यांचे औषधोपचार आहेत, त्यांची दुखणे खुपणे, या सर्व जबाबदारी पार पाडण्यासाठी आपला सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत हा संघर्ष चालू असतो. आणि हा संघर्ष चालू असताना आपल्याला अनेकदा असं वाटतं की थकल्यासारखं वाटतं, मन थकतं, शरीर थकतं, आणि मग आपल्याला असं वाटतं की आता कुठेतरी ब्रेक असला पाहिजे. पण हा ब्रेक असा असावा की ज्यामध्ये कुठल्याही व्यसनाकडे वळणारा नसावा. हा ब्रेक सकारात्मक असावा, ऊर्जा देणारा असावा, संघर्षाला पुन्हा नव्याने भिडण्याची ताकद देणारा असावा. तर वारी हा असा एक सकारात्मक ब्रेक आहे. आपल्या यंत्रवत झालेल्या आयुष्याला नवीन ऊर्जा देणारा हा एक सकारात्मक ब्रेक आहे. मित्रांनो, वारीत जेव्हा एखादा वारकरी सहभागी होतो तर त्याला काय पाहिजे असतं? आपण बघतो आपल्या आयुष्यात सर्वत्र धावपळ चालू आहे. सर्वांना काहीतरी पाहिजे. कोणाला पद पाहिजे, कोणाला प्रतिष्ठा पाहिजे, कोणाला पैसा पाहिजे, कोणाला सत्ता पाहिजे. ही सर्वत्र धावपळ चालू आहे. पण वारीमध्ये जेव्हा एखादा वारकरी सहभागी होतो तेव्हा त्याला काहीही पाहिजे नसतं. व्यावहारिक दृष्ट्या त्याला काही पाहिजे नसतं. त्याला फक्त पाहिजे असतं पांडुरंगाचं दर्शन. त्याच्या मनात एकच ध्यास असतो की कधी एकदा जातो आणि त्या पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवतो. हा ध्यास त्याला व्यावहारिक आयुष्यामधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या बंधनापासून थोडं दूर नेतो. ही जी सारखी धावपळ आहे त्याच्यापासून तो थोडा लांब जातो आणि मनाला एका अवर्णनीय अशा आनंदाचा त्याला लाभ होतो. एक अशी विश्रांती मिळते त्याच्या मनाला की त्यातून त्याला खूप नवीन जगण्याची ऊर्जा मिळते. किंबहुना आपल्या असं म्हणता येईल की तो नव्याने जगायला लागतो. आणि कुठल्याही प्रकारचं त्याला बंधन नसल्यामुळं तो अतिशय, ज्याला आपण म्हणता येईल की मन, चित्त, बुद्धी, अशा प्रकारे त्याचं शुद्धीकरण होतं. वारीमध्ये आणखीन आपल्याला काय आढळून येतं तर वारीमध्ये ज्यावेळेस आपण एखादा वारकरी सहभागी होतो त्यावेळेस ज्या व्यवस्था असतात त्या सर्वांसाठी समान असतात. त्याच्यात कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसतो. गरीब, श्रीमंत, लहान, थोर अशा प्रकारचा कुठलाही भेदभाव नसतो. आणि मग आपल्या आयुष्यामध्ये जो एक च असतो, हा च म्हणजे कोणता, तर मला असंच पाहिजे, मला तसंच पाहिजे, मला हे केलं, मला अशा पद्धतीने भेटलं जेवण तरच मी जेवणार, नाही तर जेवणार नाही, मला अशा पद्धतीचंच सगळे माझी दिनचर्या पाहिजे. हा जो काही च आहे तो दूर. म्हणजे वारीमध्ये जेवणाची व्यवस्था सर्वांना समान असते. म्हणजे जसं आपल्या घरी असेल तसं तिथं तसं काय आपल्या आवडीनुसार तिथं भेटत नाही. किंवा राहणं, खाणं आहे, सगळ्या या गोष्टी आहेत, या सगळ्या तिथल्या व्यवस्थेप्रमाणे जे उपलब्ध झाले त्या व्यवस्थेमध्ये त्याचा लाभ घ्यावा लागतो वारकऱ्याला. आणि म्हणून स्वभावामध्ये हा जो काही ऍडजस्टमेंटचा गुण येतो तो व्यक्तिमत्व विकासासाठी अतिशय आवश्यक होतो. अन्यथा मग आपण दैनंदिन जीवनात बघतो की हाच जेवढा प्रभावी असेल तेवढा माणूस, आणि त्याची जर पूर्तता झाली नाही तर मग चिडचिडेपणा होतो, माणूस त्रस्त होतो. पण वारीमध्ये ही ऍडजस्टमेंट त्याला शिकायला मिळते आणि त्याच्या व्यक्तिमत्वात खूप चांगला सकारात्मक परिणाम होतो की ज्याचा लाभ त्याला आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये होतो, ऍडजस्टमेंटचा लाभ. आणि म्हणून हाच थोडा कमी प्रभावी होतो. वारीमधला सर्वात मोठा फायदा आहे असं म्हणता येईल. वारकरी दररोज 20 ते 30 किलोमीटर दररोज चालतात. आता चालण्याचे फायदे काय आहेत हे तर वैद्यकीय क्षेत्रातील अनेकांनी सांगून झाले, आपल्या सर्वांना माहिती, ते नव्याने सांगण्याची गरज नाही. चालण्याचा लाभ होतो. अलीकडे आपण बघतो मित्रांनो की निद्रानाश हा एक खूप कॉमन समस्या झाली की कुणी आपलं असं म्हणताना सहज आढळून की आता आम्हाला झोपच येत नाही, अर्धा घंटा पडावं लागतं आणि अतिशय तडफडावं लागतं झोपेसाठी. पण माझी खात्री की कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही वारकऱ्याला अशा प्रकारची समस्याला कधीच सामोरं जाण्याची आवश्यकता नाही. कारण त्याची जी मन, चित्त, बुद्धी आणि शरीराची जी काही शुद्धीकरण झालं असतं ह्या वारी दरम्यान, त्याच्यामुळे त्याला एक खूप मोठा लाभ झालेला असतो. आणि त्यामुळे कुठल्याही वारकऱ्याला अशा पद्धतीचा त्रास कधी जाणवणार नाही. एकूण आपल्या असं म्हणता येईल की वारी हा एक आर्ट ऑफ लिव्हिंगचं प्रशिक्षण आहे असं आपल्याला म्हणता येईल की जिथे परस्परांना समजून घेणं, आहे त्या परिस्थितीत निभावून नेणं, त्यानंतर एका वेगळ्या व्यावहारिक दृष्ट्या जे आपल्याला आवश्यक असतं त्याच्यापासून थोडं दूर जाणं, आणि मला काहीही नको, मला कुठल्याही पद, पैसा, प्रतिष्ठा, मला याच्याकडे कुठेही धावायचं नाही, मला फक्त पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय, हा जो काही ध्यास त्याला लागलेला असतो, एका पारलौकिक जीवनाचा तो अनुभव घेतो. आणि म्हणून आपल्याला म्हणता येईल की एका खऱ्या अर्थानं आर्ट ऑफ लिव्हिंगचं, जगण्याचं प्रशिक्षण तो वारकरी त्या वारीमध्ये घेत असतो.
कुठल्याही गर्दीला नियंत्रित करण्यासाठी आपल्याला अनेक प्रकारचे कायदे लागतात, पोलीस लागतात. एखाद्या व्यक्तीचं सामूहिक स्तरावर वर्तन नियंत्रित करण्यासाठी या गोष्टींची आवश्यकता असते. पण ज्यावेळेस लाखो वारकरी एकत्र येतात तर त्यांचं वर्तन नियंत्रित करण्यासाठी अशा कुठल्याही प्रकारच्या कायद्यांची आवश्यकता लागत नाही. कशामुळे? कारण त्यांच्यामध्ये नैतिक मूल्यांची शिकवण झालेली असते, त्यांच्यामध्ये नैतिक मूल्ये रुजलेली असतात आणि त्यांना कोणत्याही बाहेरच्या धाक त्याच्याशी आवश्यकता लागत नाही. स्वयंशिस्तीने ते सर्व काही करतात. आणि म्हणून लक्षात घ्या की समाजामध्ये असलेली अनैतिकता, गुन्हेगारी हे सर्व कमी करण्यासाठी कायदे आहेत, गुन्हेगाराला शिक्षा देण्यासाठी कायदे सगळे आहेत. पण आपण ही मन नेहमी ऐकलेली की प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर, की रोगच होणे म्हणून जे आपण करतो त्या उपाययोजना, तर त्याच्यामध्ये नैतिक मूल्यांची शिकवण ही फार आवश्यक आहे. कल्पना करा की अशा पद्धतीनं समाजामधील प्रत्येक नागरिक वागू लागला, त्याला जे काही त्याच्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी कुणावरही अन्याय अत्याचार करण्याची त्यानं तो मार्ग निवडला नाही, तो सन्मानगाने पैसा कमवू लागला, सन्मानगाने त्याचं आचरण करू लागला, आपले कर्तव्य पार पाडू लागला, तर समाजातले अनेक प्रॉब्लेम्स ज्याला आपण म्हणतो की तो खूप मोठ्या प्रमाणात कमी होईल. आणि म्हणून हे प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे हा एक समाजाला सुंदर बनवण्यासाठी, ही समाजाला सुदृढ बनवण्यासाठी ही एक प्रिकॉशनरी स्टेप आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून प्रत्येक वारकरी हा देशाचा आदर्श नागरिक आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून मित्रांनो, वारी हा महाराष्ट्राचा खूप अमूल्य अनमोल असा ठेवाय आणि आपण एकदा तरी आयुष्यामध्ये त्या वारीचा अवश्य लाभ घ्यावा, त्याचा अभ्यास करावा, त्याचं चिंतन करावं. धन्यवाद.